एवढे छान आम्ही सीन करतोय. सीनमध्ये पण त्यांना काय वाटलं तर ते लगेच सांगतात, की "हे असं नको करू, तसं कर, असं नको करू." चॅनलला पण ती मालिका मोठीच करायची आहे. चॅनल मोठंच करायचंय. त्यांना सुद्धा टी-आर-पी गेन करायचंय. त्यासाठी ते प्रयत्न करणारच आहेत. मालिकेचं प्रेशर असं नाहीये बिलकुलच. कारण नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनल्समध्ये. आज आपल्याबरोबर बसले आहेत अमृता आणि अमित. ह्यांची Hello. न्यू शो येतोय कलर्सवरती. तर कशा आहात आणि किती एक्सायटेड आहात शोसाठी? हाय, नमस्कार. खूप ओव्हर एक्सायटेड आहे शोसाठी. हॅलो. मी खरं तर खूप खुश आहे, समाधानी आहे, आनंदी आहे आणि शोला घेऊन खूप जास्त एक्सायटेड आहे. फॅमिली शो आहे आणि तुमच्या दोघांच्या कॅरेक्टरबद्दल, रोलबद्दल थोडंसं सांगताल का? साकेत राजगुरू नावाचं माझं कॅरेक्टर आहे, जे खूप पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे. आयुष्यामध्ये खूप जबाबदाऱ्या आहेत या माणसाकडे, कारण की राजगुरू कुटुंबात बाई आजींनंतर जर कोणी मोठा व्यक्ती असेल, घरातला मोठा मुलगा असेल, तो मी आहे. आणि साकेतच्या, अनिकेतच्या आयुष्यात, कियाराच्या आयुष्यात, म्हणजे आम्ही 3 भावंड आहोत. आमच्या आयुष्यात आमचे आई-वडील आम्हाला लवकर सोडून गेले. त्यामुळे या दोघांची जबाबदारी हे मी घेतलेली आहे, साकेतने घेतलेली आहे. सो साकेत वर्कहॉलिक आहे, काम करणारा आहे, कामाला जास्त प्रेफरन्स देणारा आहे. त्या कामाच्या गडबडीमध्ये तो कसा राहतोय, तो कसा दिसतोय, त्याच्यामध्ये त्याचं इंटरेस्टच नाही आहे त्याला. त्याला फक्त काम करायचंय. त्यांची शिक्षण संस्था त्याला चांगली चालवायची आहे. सो त्यामुळे तो जरा थोडासा ट्रेंडला फॉलो करत नाही. तो काळानुरूप चालत नाही. तो जरा ओल्ड स्कूल आहे. पण माणूस म्हणून खूप सच्चा आणि प्युअर असा माणूस आहे साकेत. तुमच्या कॅरेक्टरबद्दल? माझ्या भूमिकेचं नाव आहे शांभवी, जी अत्यंत गोड, सुसंस्कारी आणि प्रेमळ अशी सगळ्यांसमोर दिसणारी व्यक्ती. पण जिच्या पर्सनल आयुष्यात लहान असतानाच अशी एक गोष्ट घडली आहे, जी एकच गोष्ट घेऊन ती म्हणजे तो एक ग्रज घेऊन ती आत्तापर्यंत आहे आणि इथून पुढेही तो जोपर्यंत तिचा रिव्हेंज पूर्ण होत नाही तोपर्यंत ती आतून शांत नसणार आहे. ती कुठली घटना आहे जी शांभवी बरोबर घडली आहे आणि ज्याचा परिणाम राजगुरू कुटुंबावर होणार आहे हे तुम्हाला बघण्यासाठी मी जिंकून घेईन सारं पाहावं लागेल. 16 मार्च पासून येते मालिका. रोज पाहायला मिळणार आहोत आम्ही सगळे आणि आमच्या घरची गोष्ट जी दररोज संध्याकाळी 7 वाजता दिसणार आहे तुम्हाला. सो मी सुपर एक्सायटेड आहे शांभवीला घेऊन. आम्ही पण खूप जास्त एक्सायटेड आहे. जसं टायटल एवढं आय कॅचिंग आहे, अट्रॅक्टिव्ह आहे टायटल खूप, की मी जिंकून घेईन सारं. तर हे जेव्हा तुम्ही ऐकलं टायटल आणि जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट वाचली तेव्हा तुमच्या डोक्यात काय आलेलं फर्स्ट थॉट? पॉझिटिव्ह टायटल आहे टायटल तर प्रचंड. आम्ही पहिल्यांदा आत्ता व्यवस्थित आत्ताच ऐकतो आम्ही पण कारण की प्रोसेस, शूटिंगची प्रोसेस एवढी चालू आहे. एपिसोड्स लवकर लवकर आम्हाला चांगल्या पद्धतीने शूट करायचे. सो ते प्रेशर सध्या आहे सेटवरती. पण एकदा आम्ही असे सगळे बसलेले असताना ते टायटल ट्रॅक ऐकवलं होतं आम्हाला आणि आज पहिल्यांदा साऊंडवर वगैरे असं आम्ही ऐकतोय. सो आज ऐकताना पण खूप छान वाटलं आणि ज्या पद्धतीने ते शॉर्ट्स पण त्यांनी व्हिडिओ जो केलेला आहे तो पण खूप छान केलाय. सो पॉझिटिव्हिटी आहे त्या टायटल ट्रॅकमध्ये. छवीचं आमचं जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर त्या टायटल ट्रॅक मधून दिसून येतं, जिची ही गोष्ट आहे, जी आम्हा सगळ्या राजगुरू कुटुंबांवरती एक असं छत्रछाया म्हणून ती छवी राहणार आहे आयुष्यात. हिच्यापासून वाचवणार आहे ते आम्हाला काय. सो ते सगळंच त्या टायटल ट्रॅक मध्ये आलंय. खूप छान दिसलेत सगळेजण आणि सो खूप पॉझिटिव्हिटी आहे. आता पण तुम्ही छान दिसतायत खूप. थँक्यू. बाई आजी बरोबर काम करून त्यांचं म्हणजे इरद गिरद राहून तुम्हाला कसं वाटलं, ते एक्सपिरियन्स कसा होता? खूप सुंदर, खूप सुंदर. आम्ही ब्लेस्ड आहोत सगळे, की आम्हाला भारती ताईंसारख्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करायला मिळतंय. कारण इतक्या गोड, इतकं काम करून आल्यानंतर असं कुठलाही आविर्भाव न आणता आमच्यासारख्या को आर्टिस्ट बरोबर काम करणं, पूर्ण टीमसोबत काम करणं टीव्ही माध्यमातल्या, हे खूपच ग्रेटफुल गोष्ट आहे. मला असं वाटतं आम्ही खूप ग्रेटफुल आहोत, की आम्हाला भारतीताईंसारख्या इतक्या मोठ्या कलाकार लाभल्या आणि त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळतंय. त्यांचा जो एक थेट बोलणारा असं असं काहीतरी म्हणजे मनात एकदम कट टू कट ठेवून मनात, किंवा असं एक्झॅक्टली काही मनात नाही. ठेवून नाही. आत्ता तिला जे वाटेल ते ती बोलते आणि तोच तिचा खरेपणा इतका भावतो ना, की तिचा एक्सपिरियन्स बोलतो, की म्हणजे आपण दिग्गज म्हणतो ते कसे असावे तर ते असे असतात. हे जेव्हा तुम्हाला आजूबाजूला स्क्रीन शेअर करताना बघायला मिळतं ना आणि अनुभवायला मिळतं काम करताना को ऍक्टर म्हणून, तेव्हा ही खूप मोठी गोष्ट वाटते मला. आणि
शिकायला तर खूप मिळेलच. आत्ता तर Right. सुरुवात झाली आहे. अजून तर खूप गोष्टी आहेत. म्हणजे मला तर पहिली एक गोष्ट वाटते जी ग्राउंडेड, इतकी मोठी व्यक्ती जेव्हा ग्राउंडेड असते ना, जिला बिलकुल माज नसतो, मी खूप केल्याचं काहीतरी वेगळंच कौतुक नसतं, आविर्भाव नसतो, तशा फिरत नसतात त्या व्यक्ती, तेव्हा त्या व्यक्ती आत्ताच्या जनरेशनला, इथून पुढच्या जनरेशनला खूप काही शिकवून जातात, खूप काही देऊन जातात, की तुम्हाला कसं राहायचंय, तुम्ही कसे असले कसे पाहिजे असले पाहिजेत, बरोबर. आणि अजून तुम्हाला किती अचीव करायचं. यांनी जो एक ठेराव येतो ना त्यांच्याकडे बघून आणि त्यांच्या असण्यानी, म्हणून मी ब्लेस्ड होत असं म्हणाले. सेम. खूप व्यवस्थित सांगितलं तिने सगळ्या गोष्टी. मी अजून काय वेगळं सांगणार आहे त्यांच्याविषयी. पहिल्या दिवसापासून मला पण प्रेशर होतं, की भारती आर्चरेकर हे एवढं मोठं नाव आहे. त्या कशा असतील? त्या बोलतील का छान? ते आपल्याला असतं ना, की मला बोलतील का छान? आणि मी तर खूप असा लाड करून घेणारा माणूस आहे. ते मी सगळ्यांना सांगतो. मला माझे लाड करायला मला फार आणि करून घ्यायला त्यांची खूप आवडतं. पर्सनॅलिटी पण अशी हां. आहे की सो मला असं वाटतं, की ते ते हम्म. बोलतील का? ते लाड करतील का? पण पहिले 2 दिवस असे आमचे गेले, असे ऑड गेले, की कसं बोलायचं, काय बोलायचं? आदरयुक्त भीती असते ना. पण आता जेव्हा आम्ही रोज शूटिंग करतोय, त्या इतक्या गोड आहेत, इतक्या आम्हाला आमची भीतीच संपली. आदर खूप आहे त्यांच्याविषयी. पण भीती जी असते ना, की त्या कशा असतील, ती सगळं संपलंय. कारण त्या खूप गोड आहेत. त्यांनी आम्हाला सगळ्यांना एवढं एकत्र बांधून ठेवलंय आल्यापासून. एवढे छान आम्ही सीन करतोय. सीनमध्ये पण त्यांना काय वाटलं तर ते लगेच सांगतात, की "हे असं नको करू, तसं कर, असं नको करू." त्यांचे इनपुट्स देतात. काही चांगलं झालं तर ते छान झालंय असं म्हणतात सुद्धा. सो खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि मला वाटतं हे नशीब लागतं एवढ्या मोठ्या महान व्यक्तींसोबत काम करायचं. मी खूप काळ इंडस्ट्रीमध्ये घातलाय. खूप काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणं म्हणजे खरं तर खूप मोठं भाग्याची गोष्ट आहे आमच्यासाठी. सो आम्ही तेवढे ब्लेसफुल आहोत आणि खूप भारी वाटतंय. राईट. फॅमिली शो आहे आणि आता इथे फॅमिली शो येतात, काही चालतात, काही नाही चालत. तर तो प्रेशर किती आहे? कारण की नवीनच शो आहे, सो किती प्रेशर येतो? मी आधी सांगतो मग तू सांग. मला असं वाटतं की ॲक्टर्सनी त्याचं प्रेशर घ्यायची काही गरज नसते. ॲक्टर्सनी त्यांचं काम चांगलं करायचं प्रेशर घ्यावं फक्त. राईट. आलेली स्क्रिप्ट कन्व्हिक्शननी कशा पद्धतीने डिलिव्हरी करू शकतोय, आपल्या कॅरेक्टरवर कसं काम करू शकतोय आणि आपण किती छान लोकांपर्यंत पोहोचू शकतो आपलं कॅरेक्टर, ह्याच्यावर ॲक्टर्सनी काम करावं. ट्रू. ना की टी-आर-पी किती मिळतोय, चॅनलचं काय रेटिंग आहे आणि किती आपली सिरियल चालती, ह्याचा विचार जर तुम्ही ॲक्टर म्हणून करत बसला तर तुम्ही संपाल. ते सगळं करण्यासाठी चॅनलची खूप मोठी टीम बसलेली आहे. चॅनलला पण ती मालिका मोठीच करायची आहे. चॅनल मोठंच करायचंय. त्यांना सुद्धा टी-आर-पी गेन करायचंय. त्यासाठी ते प्रयत्न करणारच आहेत. त्याचं प्रेशर आम्ही का घ्यावं? आम्ही फक्त एकच प्रेशर घ्यायचं. तुम्हाला जी स्क्रिप्ट दिली आहे ती स्क्रिप्ट कन्व्हिक्शननी छान पद्धतीने तुमच्या कॅरेक्टरला घेऊन ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. प्रेक्षकांचं प्रेम मिळवा आणि त्यासाठी मला असं वाटतं अभिनयाचं म्हणून कॅरेक्टरचं प्रेशर मी 100% रोज घेतो. प्रत्येक सीनला घेतो, की माझ्याकडनं ते कॅरेक्टर चांगलं पोर्ट्रे झालं पाहिजे. माझ्याकडनं ते कॅरेक्टरला चांगला न्याय मिळाला पाहिजे. राईट. बाकीच्या टेक्निकल गोष्टीमध्ये पडायचं माझं काही कर्तव्य मला वाटत नाही. ते करायला खूप मोठी टीम आहे. ट्रू. जेव्हा एक ऍक्टर दिसतो टीव्ही समोर, तो फक्त ऍक्टर दिसतो, पण त्याच्या मागे मेहनत ही लेखकापासून सुरू होते. कॉन्सेप्ट कोणतरी देतो, लेखक त्याच्यावर स्क्रीन प्ले लिहितो, त्या स्क्रीन प्लेचे डायलॉग्स होतात, ते डायलॉग्स उत्तम येऊन ती स्क्रिप्ट येते, मग डिरेक्टर ते फॉर्मेशन देतो, तो सीन फुलवतो, देन एडिटर तो सीन कापतो, तो एडिट करतो, कलर ग्रेडिंग करणारे ते त्याला छान कलर भरतात, म्युझिकवाले त्याला छान बॅकग्राऊंड म्युझिक लावतात आणि असं करून आम्हाला ते सजवून सजवून ते प्रेझेंट करतात. राईट. आमचं एकटंच असं काहीच नाही. सो ते प्रेशर मला कधी वाटत नाही. कायच सांगू मी आता आम्या, एवढं सगळं सांगितलंच इतकं ऍप्ट आणि योग्य. हां, मालिकेचं प्रेशर असं नाहीये बिलकुलच. कारण खूप तोचपणा नाहीये. खूप तीच पात्र नाहीयेत. तीच गोष्ट नाहीये. आणि जसं एक टिपिकल हिरोईन किंवा तिची ती सोशिक स्टोरी असं काहीही नाहीये. खूप धमाल कमाल हिरोईन आहे आपली छवी आणि तसाच हिरो पण आहे मस्त. असं काही उगाचच काहीतरी मग तिला पदरच देईल डोळे पुसायला असं काही नाहीये. महत्वाचं म्हणजे ती एक टिपिकल ते सासूवालं एक असतं की ती त्रास देणार, मग काहीतरी होणार, मग काहीतरी घडणार, मग ते गिव्ह अँड टेक त्यांचं चालू, असं काही नाहीये. बाई आजी अशी धडधडीत आपली एक मोठी इमेज आहे घरामध्येच आणि ती आजीचं काय म्हणतात भूमिका आहे आणि आजीचं ते एक एक असतं ना काय म्हणतात
खूप गोड पकड. प्रेशर हम्म. असं असतं सगळ्यांवरती घरामध्ये, राजगुरू कुटुंबामध्ये. त्यामुळे हे सगळेच फ्लेवर इतके छान आहेत की आम्ही प्रेशर घ्यायचं काही कारणच नाहीये, कारण टिपिकलपणाच नाहीये कुठे. मी जिंकून घेईन सारं मध्ये, तुम्हाला टायटलवरच कळेल मी जिंकून घेईन सारं ही सोशिक काहीतरी एक टिपिकल मुलीची गोष्ट नसूच शकते. सो असंच आमचेही सगळे पात्र आहेत आणि आम्ही असंच प्रयत्न करतोय की ते त्याच छान नोटवर जावं आणि ज्याचा आम्हालाही कंटाळा येऊ नये करताना आणि तुम्हालाही कंटाळा येऊ नये बघताना. राईट. खूप एक्सायटेड आहे आम्ही. तर फॅन्स आणि ऑडियन्ससाठी लास्ट काय स्वीट लवली मेसेज? असंच स्वीट लवली प्रकारे आम्हाला आमच्यावर प्रेम करा. आत्ता सुरुवात आहे. आत्ता तुमच्या सपोर्टची आणि तुमच्या प्रेमाची, तुमच्या ॲप्रिसिएशनची प्रचंड गरज आहे. कारण सुरुवातीला कसं असतं, ते बिचारं एक मूल चालायला लागतं. त्याला योग्य दिशा तुम्ही देणार आहात, की ते योग्य बोट तुम्ही जर पुढे केलं तर आम्ही पकडू शकणार आहे. ही तुमची सगळ्यात मोठी जबाबदारी असं मला वाटतं. प्रेक्षकांवर मी टाकतेय थोडी, कारण तुमचं प्रेम मिळालं की आम्हाला पण तो एक आधार मिळणार आहे, सपोर्ट मिळणार आहे, ज्याने आम्ही पुढे जाऊ शकणार आहे आणि जे खूप गरजेचं आहे. सो प्लीज आमच्या मालिकेवर आत्तापासूनच प्रेम करा, जी तुम्हाला खूप छान अनुभव देणार आहे. मज्जा येणार तुम्हाला बघायला. मी जिंकून घेईन सारं 16 मार्चपासून दररोज बघायला मिळणार तुम्हाला संध्याकाळी 7 वाजता. आणि जर मिस झाली तर जिओ हॉटस्टार आहे, आहेच, ज्याच्यावर right. तुम्ही कधीही बघू शकता, रिपीट एपिसोड्स बघू शकता, रिपीट टेलिकास्ट बघू शकता. फक्त जिंकून घेईन सारं बघत राहा बास आणि प्रेम करत राहा. वी लव्ह यू. थँक्यू सो मच. सेम रिपीट टेलिकास्ट मी करणार नाही, कारण तो खूप मोठा टेलिकास्ट आहे. त्यामुळे तुम्ही बघत राहा आमची मालिका मी जिंकून घेईन सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. Thank you. थँक्यू.